माझं नाव सुरेश शामराव भोसले, माझं गाव भोसे. मी सामाजिक कार्य करत असतो. सामाजिक कार्य करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की भोसे गावचं जे ग्रामपंचायत अंतर्गत जे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यामार्फत जे पाण्यासंदर्भात जे कामकाज चालू झालं, त्यासाठी भारत निर्माण योजना एक आली होती. त्या योजनेची पाईपलाईन आपल्या भोसे गावामध्ये झाली होती आणि ग्रामपंचायतीची एक पाईपलाईन होती. ती पाईपलाईन अशा 2 पाईपलाईन केल्या होत्या. 2 पाईपलाईन ज्या जुना जो रस्ता होता पंढरपूर मिरज पंढरपूर हा रस्ता, त्या 166 क्रमांकच्या रस्त्यामध्ये जुना रस्ता खराब झाल्यानंतर ती पाईपलाईन खराब झाली. त्यामुळं नवीन रस्ता करत असताना DBL कंपनी यांनी ती पाईपलाईन दुरुस्त करून द्यायची होती आणि ती पाईपलाईन दुरुस्त केली नाही. असं दाखवलं, म्हणजे काही ठिकाणी पाईप घातल्या, काही ठिकाणी नाही घातल्या, परत त्या खराब झाल्या. परंतु दुरुस्त करून देणं किंवा पाईपलाईन पूर्ण करून देणं ही त्यांची जबाबदारी असताना ती दिली नाही. परंतु सांगली जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे, त्यांनी कंप्लेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे, पाईपलाईन पूर्ण झालेली आहे असं ते दाखवलेलं आहे. आणि रस्ता प्राधिकरण पण ग्रामपंचायतीला एक पत्र दिलेलं आहे की सदर पाईपलाईन ही जिल्हा परिषदेकडं सुपूर्द केलेली आहे किंवा हँडओव्हर केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात तशा पद्धतीचं ग्रामपंचायतीला कळवणं अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीला काहीही कळवलेलं नाही. ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना न देता ही पाईपलाईन पूर्ण केलेली आहे. आणि यामध्ये मी जी माहिती अधिकारामध्ये माहिती घेतल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की हा दोन्ही पाईपलाईनची एकूण रक्कम 91,44,709 इतकी रक्कम काढलेली आहे आणि ह्या रकमेचा माझ्या मते अफार झालेला आहे. मग माझी अशी मागणी होती की ही रक्कम ग्रामपंचायतीला मिळावी, त्यातून ग्रामपंचायत पाईपलाईन करून घेईल. अन्यथा ती पाईपलाईन आम्हाला पूर्ववत दुरुस्त करून किंवा आहे तशी पाईपलाईन पूर्ण करून द्यावी, यासाठी माझी मागणी आहे. विभागणी आहे, दक्षता समिती जी असते जिल्हा परिषदेला, त्याच्याकडे माझी तक्रार पण आहे आणि तक्रारीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू आहे. त्याला यश येईल अशी माझी आशा आहे.